आम्ही करतोय. आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण करतोय. त्यानंतर आमचे थोर समाजसेवक दीपक दादा पाटील साहेब, दादा या, आपला देखील शुभ सन्मान आम्ही करू. पाहुण्यांचा शुभ सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य. तर ओमकार साठी प्राइज आहे बघा. शेवटच्या बॉलला प्राइज लावली होती वामन शेटने 500 रुपये आणि अमर आपल्यासाठी 500 रुपये, दोघांसाठी 500 रुपये या ठिकाणी आलेले आहेत वीर वामन पाटील यांच्याकडून. क्या बात आहे. एकत्रित मी फोटो सेशन इथे करतोय. फास्ट आम्ही लगेच बक्षीस वितरण सोहळा पाहुण्यांना लगेच काही कार्यक्रमासाठी पुढे जायचं आहे. चला दोन्ही खेळाडू या. 500 रुपयाचं पारितोषिक आहेत. आज की जाम आपके नाम. तर या ओमकार आणि आमचे अमर. तर आपण सर्वोत्तम पंचांचा शुभ सन्मान करू. पंच या, पंच या, आपण लगेच पंच या. वाघमारे सर, त्यानंतर सचिनजी कडू. तुमचा शुभ सन्मान आम्ही करू. या लगेच व्यासपीठावरती. टाइम इज गोल्ड. लगेच आपण या. पंचांचा शुभ सन्मान सचिनजी कडू या. आपण आमचे आयोजक कमिटी करतील. या वाघमारे सर या. भरत राजे असतील आमचे, ब्रह्माजी राजे. पंचांचा शुभ सन्मान एकदा पंच आमचे सचिनजी कडू. तुमचा आभारी आहोत. अप्रतिम निर्णय तुमचा राहिला. तुमचं देखील आम्ही आभारी आहोत. पंचांची अगदी तटस्थ भूमिका राहिली अगदी वाघमारे सर. एकदा पंचांसाठी टाळ्या मित्रांनो. तर सीएसके संघ प्लीज सहकार्य करा. त्यांना स्टंप द्या, कारण उद्या त्यांची टुर्नामेंट आहे या ठिकाणी. सीएसके संघ प्लीज सहकार्य करा, कारण आपल्याला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे. तर आपण ते स्टंप त्यांचे वापस करा. उद्या मॅच आहे, खरोखर मॅच आहे. व्यासपीठावरती पंचांचा शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतो. त्यानंतर विशेष सन्मान आम्ही करू. आमचे प्रसादजी राजे यांचा आम्ही विशेष सन्मान करू, कारण 4 दिवस नसून 5 दिवस त्यांची मोफत इंटरनेट सेवा. आमचे प्रसाद राजे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. प्रसाद राजेंचा देखील आम्ही शुभ सन्मान करू. एक रॉयल पर्सनॅलिटी, आमचे राजे खानदानीचे ते खली म्हणून त्यांना आम्ही बोलतो, आमचे खली व्यक्तिमत्व. येस. त्यानंतर मंडप डेकोरेटर्स, मयूर डेकोरेटर्स आमचे भाऊ आहेत, त्यांना विनंती करेन या, आपला देखील शुभ सन्मान आम्ही करू. डॉक्टर अमोल राजे यांच्या माध्यमातून देखील 5,000 रुपयाचा धनादेश. या अमोल, आपला देखील शुभ सन्मान आम्ही करू. चला या आपण मंडप डेकोरेटर्स. त्यानंतर 2 दिवस आवाजाचे जादूगार, आमचे बंधुतुल्य मित्र कॉमेंटेटर्स, आमचे बंधू आहेत. आदरणीय आमचे पनवेल समालोचक असोसिएशन समितीचे उपाध्यक्ष योगेश दादा मडवी यांचा शुभ सन्मान. व्हॉइस ऑफ रायगड, व्हॉइस ऑफ ठाणा, योगेश मडवी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. अप्रतिम समालोचन, क्या बात आहे. पिताश्री, त्यानंतर आमचे भरतजी राजे यांच्या शुभ हस्ते योगेश सरांचा शुभ सन्मान, क्या बात आहे. त्यानंतर मंडप डेकोरेटर्स आमचे संतोष भाऊ यांचा देखील शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करू. हरिभक्त पारायण आमचे बालराम काका म्हात्रे यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करू. या डॉक्टर अमोल राजे, आपला देखील शुभ सन्मान आम्ही करू. भरपूर मोठा योगदान सातत्याने त्यांचा राहतो. डॉक्टर अमोल राजे, आपण देखील यावं. डॉक्टर अमोल राजे या, आपला देखील शुभ सन्मान. त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं आर्थिक योगदान. या डॉक्टर अमोल या. भरत राजे, त्यानंतर आमचे ब्रह्माजी राजे यांना विनंती करेन की आपण शुभ सन्मान आपण करू. सांगायचं आहे आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे. संपूर्ण टीम समोर या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय. तर या मॅचचा शेवटचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय. टीम आहे नक्कीच आई गावदेवी 11 सीएसके सिद्धी करोल टीमचा आदर्श खेळाडू, आणि तो नाव आम्ही ते घोषित करतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच योगेश मडवी सर. विक्रांत पाटील शेवटचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर विक्रांत या, पण लगेच या.
उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज क्षेत्ररक्षक यांच्यासाठी आकर्षक कूलर देखील आहेत आणि आम्हाला जे कूलर कुमार रुपेशजी बालकृष्ण राजे यांनी आम्हाला दिलेत. रुपेशजी आपण जर आले असाल तर तुमचं स्वागत आहे. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विक्रांत पाटील. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ओम ठाकूर बाप्पा मोर्या तलोजा मजकूर टीम. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण ही ट्रॉफी देण्यासाठी सर्व मान्यवरांना विनंती करू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तर बेस्ट फिल्डर या स्पर्धेमध्ये ठरला ज्या खेळाडूनं सर्वोच्च फिल्डिंग केल्याने संघ असेल शनी कृपा कोपरा संघाचा बंटी ठाकूर. या बात है बंटी. जबरदस्त खेळाडू अप्रतिम झेल कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा सदाबहार खेळ. तर या पण खेळाडू लगेच या आपण तयारीमध्ये राहा. समोर या सर्व चारी टीम कारण मान्यवरांना काही कामस्तव बाहेर जायचं आपण लगेच बक्षीस वितरण सोला पार करू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तर या खेळाडू आमचे बंटी. त्यानंतर जे 12th मॅन आमचे प्रज्वल आहेत. त्यानंतर आमचे साईराज. क्या बात आहे. सर्वांना विनंती करेन आमचे मान्यवर सर्व उपस्थित आहेत सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही ही ट्रॉफी देतो. एकदा जोरदार टाळ्या खेळाडू बंटीसाठी. यस. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज अप्रतिम विकेट टेकन गोलंदाजी केली आणि अप्रतिम गोलंदाजीच्या माध्यमातून त्यांना हा किताब काबीज केला. उत्कृष्ट गोलंदाज अवॉर्ड जातो. तर या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज खरं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये सगळ्यांची मनं जिंकली आहेत आणि तो गोलंदाज ठरेल तब्बल 6 विकेट संपूर्ण 5 मॅच मध्ये घेतले आहेत आणि खेळाडू ठरेल CSK सिद्धी करेल संघाचा ओमकार पाटील. क्या बात है. अप्रतिम लाजवाब पारदर्शक नेत्रदीपक कामगिरी ओमकार पाटील खरे तर मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये होता आणि चांगला खेळ त्याने स्पर्धेमध्ये केला. नक्कीच त्याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून या ठिकाणी ट्रॉफी आणि कुलर देऊन सन्मानित केलं जात आहे. क्या बात आहे. ओमकारची केली जबरदस्त राहिली. जरा संपूर्ण टीम ओमकारसाठी मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये हो का आणि या ठिकाणी पण पाहिला लहान वयात मोठ्या झोका इथं घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या कार्यासाठी आमचा भगवा सलाम. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज ज्यानं धावसंख्येचा पाऊस या मैदानावरती पाडला आणि या ट्रॉफीज आम्हाला दिल्यात नितीन शेठ गावण यांच्या माध्यमातून आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी ते कूलर आणि आराध्य स्पोर्टचे मालक मयूरजी राजे यांच्या माध्यमातून बॅट देखील आहेत. मयूर आपण जर केला असाल तर या तर या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज ज्या खेळाडूनं 50 पेक्षा जास्त धावा या स्पर्धेमध्ये टोकल्या आणि तो खेळाडू ठरेल जय हनुमान नेवाईपाडा संघाचा रोशन जाधव. क्या बात आहे. मयूर राजे या आपण आराध्य स्पोर्ट्सचे मालक आहात तर नक्कीच मित्रांनो या स्पोर्ट्सला आपण जरूर भेट द्या. आकर्षक दराने तुम्हाला उत्कृष्ट बॅट त्या ठिकाणी मिळतील. तर मयूर राजे या आपलं देखील सरसे स्वागत आहे. तर या स्पोर्टला आपण आवर्जून भेट द्या. योगेशजी मडवी प्रत्येक मॅचमध्ये त्यांची बॅट ही झलकवत असते आणि केतन म्हात्रेंनी पनवेल इथे चालू असणाऱ्या सामन्यामध्ये आराध्या स्पोर्ट्सची बॅट खेळण्यासाठी सज्ज आणि तिथे त्यांची उत्कृष्ट फलंदाजी ठरली. क्या बात आहे. जोरदार टाळ्या आमच्या मयूर राजेसाठी मित्रांनो. थँक्यू. खेळाडूचं अभिनंदन मान्यवरांचा आभार. चला चतुर्थ क्रमांक निश्चितच अप्रतिम खेळ राहिला. शनिकृपा कोपरा टीम संपूर्ण या टीम पॅकर असतील पॅकरला घेऊन या. संपूर्ण टीमला विनंती करीन आणि संपूर्ण मान्यवरांना विनंती करीन की आपण चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी चतुर्थ क्रमांक या स्पर्धेमध्ये रोख कॅश प्राइज 20,000 रुपये आणि भव्य दिव्य अशी ट्रॉफी देऊन संघाला सन्मानित केलं जाईल आणि संघ ठरलाय शनी कृपा क्रिकेट संघ कोपरा. निश्चित रोख रक्कम कैलासवासी निरावंती संतोषजी म्हात्रे यांच्या स्मरणार्थ संतोषदादा सॉरी नेवालीपाडा संघ चतुर्थ क्रमांक संघ चतुर्थ क्रमांक संघ नेवाईपाडा असू दे हरकत नाही. मनुष्य चुकीचा पुतला आहे. द मॅन इज मिस्टेक टॅच्यू. हरकत नाही योगीजी चुक्या माणसाकडनंच होतात. टीम जय हनुमान नेवालीपाडा चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक. नक्कीच कारण नेवाईपाडा संघाला परस्त धानसर संघाने केलं आणि धानसर संघाला परस्त सिद्धिकराव संघाने केलं कारण सेकंड क्रमांक धानसर संघ त्यामुळे चौथा क्रमांक हा
नेवाई पाडा संघ राहील आणि तृतीय क्रमांक कोपरा संघ. क्या बात है योगेश, जोरदार टाळ्या टीम जैन मान नेवालीपाडा टीम, क्या बात है, जबरदस्त खेळ. लखन दादा जाधव यांची गोलंदाजी आम्ही विसरू शकत नाहीये. बघा मॅन ऑफ द सिरीज कोणालाही मिळू देत, त्या संघाचे 15,000 रुपये ऑलरेडी पहिलेच इथे कापून ठेवलेले आहेत. नक्कीच त्यामुळे आम्ही आधीच अनाउन्समेंट केली होती. चला या स्पर्धेतला तृतीय क्रमांक आपण घोषित करूया. ज्या संघाचा खेळ चांगला राहिला परंतु आज त्यांना सेमी पाण्यामध्ये सीएसके संघाने परास्त केले. संघ शनिकृपा कोपरा संघ. नक्कीच नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्यांदाच बंटी पाटील एक उत्कृष्ट आदर्श खेळाडू सिद्धी करोला यांचे वडील भगवान शेठ पाटील या ठिकाणी आलेत. पहिल्यांदाच मॅच आनंद घेतात. तर काका या ठिकाणी आले या व्यासपीठावरती तुमचा मी शुभ सन्मान करू. नक्कीच सिद्धी करवल्याचे आमचे भगवान दादा पाटील, वामन पाटील, भरत पाटील, तीन बंधूंची जोडी सध्या आली. कलराम जले मॅच एन्जॉय करतात. डीके पाटील, त्यानंतर आमचे लालचंद पाटील, रमेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे ग्रामस्थ आमचे, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. या सर्वजण या दीपक कांबळे वादलवारा पत्रकाराचे खऱ्या अर्थानं जबरदस्त व्यक्तिमत्व. लाईव्ह अपडेट्स दीपक कांबळे सर, एखादी व्हिडिओ आम्हाला पाठवा वादल वाऱ्यावरती. निश्चितच ओम ठाकूर बाप्पा मोर्या यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपन्न होत असताना तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय शनिकृपा कोपरा टीम साठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. अप्रतिम खेळ. जय मल्हार. आनंदाचा ज्या संघाला परास्त व्हावं लागलं आणि तो संघ राहिलाय रनरअप संघ जय गणेश्वर दानसर. नक्कीच सर्वजण या आमचे नक्कीच योग्यता करत या ठिकाणी असतील. डोनाल संपूर्ण टीम या, आपले पॅकर्स असतील, सर्वजण असतील, सर्वांना विनंती करीन. तर शांततेचे प्रतीक आमचे बंधू दत्ताराजे या ठिकाणी आलेत. व्यासपीठावरती या, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यशस्वी आहेत, निश्चितच त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डोनाल या ना प्लीज. मान्यवरांनी चला दानसर संघ का वेळ घेता आपण या रोख कॅश प्राईज 40,000 रुपयांनी भव्य दिव्य ट्रॉफी देऊन संघाला सन्मानित केले जाईल. क्या बात आहे. 40,000चं पारितोषिक आम्हाला ज्या मान्यवरांनी उपस्थित करून दिलं. महिरा ज्वेलर्सचे मालक आदरणीय सन्माननीय खऱ्या त्यांना गुज्जर सर यांच्या माध्यमातून आम्हाला 40,000 रुपयाचा धनादेश. संपूर्ण टीम एकदा जोरदार टाळ्या. जय गणेश्वर दानसर टीम रनर अप. क्या बात आहे. आज दानसर गावामध्ये मेला लागणार, सिद्धी करोल्यामध्ये मेला लागणार, जत्रा लागणार. सह्याद्रीचा शब्द आम्ही वारंवार वापरतो. भगवान दादा पाटील या ठिकाणी आले असतील. वामन शेठ तुम्हाला सर्वांना विनंती करतोय व्यासपीठावरती या. तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जय गणेश्वर क्रिकेट टीम दानसर संघाचा गणपती बाप्पा. व्हेरी व्हेरी वेल प्लेड. खरं तर संघाची कामगिरी खरं तर चांगली राहिली परंतु शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये त्या संघाला परास्त व्हावं लागलं. आणि आता आपण देणार आहोत या स्पर्धेतला मित्र प्रथम क्रमांक. 32 संघांना या स्पर्धेत सहभाग नोंदवला परंतु 32 संघांना गाशा गुंडाळून एक संघ चॅम्पियन राहिलाय. नाव आहे गाथा 11 गावदेवी सीएसके संघ. क्या बात आहे. सर्वजण या. भगवान पाटील, डीके नक्कीच अक्षय 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 यांची आम्ही संवाद साधू. तर अशोक ते धन्यवाद मानतो.
क्या बात आहे, जोरदार टाळ्या. टीम सीएसके टीम या ठिकाणी ठरले चॅम्पियन. आमचे बंधू या ठिकाणी आले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. चला, चॅम्पियन ऑफ द टीम ओम ठाकूर बाप्पा मोर्या तलोजा मजकूर टीम. चॅम्पियन रण संघ आहे सीएसके सिद्धी करवले टीम. जोरदार टाळ्या संघासाठी. अप्रतिम खेळ. जिथे जिथे खेळ तुझा दिसू लागला र, क्रिकेट तुझ्या नावाचं मला वेड लागणार आहे. क्या बात आहे. खरं तर वाईल्ड कार्ड एंट्री होती आणि त्यानंतर केलेली कामगिरी संपूर्ण टीमनं अभिनंदन करेल गावदेवी 11 सीएसके. खरं तर अक्षय पाटीलनं पुरस्कृत केलेला गाथा 11 संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन राहिला. आणि आता या स्पर्धेतला मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज आणि ती बाईक आम्हाला पुरस्कृत केली आहे. खरं तर गाथा नितीन गावण यांच्या माध्यमातून आम्हाला बाईक पुरस्कृत करण्यात आली आहे. नक्कीच नक्की नितीन दादा गावण यांच्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. तर सर्व प्रेक्षक मायबाप नितीन दादा गावण व्यासपीठावरती नाही आहेत, परंतु त्यांचा आम्हाला भरपूर मोठा आशीर्वाद लागले. प्रेक्षक मायबाप नितीन शेठ गावण साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या. अप्रतिम कामगिरी. नक्कीच मुंबई किंग राजा बैलेचे मालक. खरं तर त्यांचं आपण कौतुक करू आणि या स्पर्धेतला आपण देणार आहोत बाईक. या स्पर्धेमध्ये बाईक जिंकण्याचं स्वप्न कोणाचं कंप्लीट होणार, कारण जवळजवळ 32 संघ होते, त्याच्यातनं एक खेळाडू ठरणार या ठिकाणी मालिकावीरचा मानकरी. आणि या ठिकाणी आपण मालिकावीर देणार आहोत. चॅम्पियन संघ सिद्धी करवले, रनरअप संघ धानसर, तृतीय क्रमांकाचा मानकरी कोपरा संघ आणि चतुर्थ क्रमांक या ठिकाणी संघ नेवाईपाडा. क्या बात आहे योगेश. अप्रतिम ही बाईक. या बाईकसाठी 384 खेळाडूंनी स्वप्न पाहिलं होतं आणि इथे एकच खेळाडूचा स्वप्न पूर्ण होताना त्याने धावसंख्येचा धुमाकूल घातला घामासून युद्धामध्ये. अप्रतिम कामगिरी. तर या ठिकाणी एक विशेष सन्मान होणार आहे बघा. साईदा आमचे मित्र. खरं तर साईदास राजे आमचे मालक, मैदानाचे मालक. आणि साईनाथ राजे तुमचा देखील सन्मान राहिलाय, कारण संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी होती. संघ जमा करण्यापासून प्रत्येकाला इन्व्हाइट करण्यामागे साईनाथ राजे आपला सन्मान केला जाईल. या आपण प्रथम हरकत नाही, आपली घरची स्पर्धा आहे, डोंट वरी. तुमच्या भावना अशाच असू द्यात आणि थँक्यू सो मच, भरपूर सपोर्ट केला. साईदास राजे यांचा शुभ सन्मान आम्ही करू. रोहिदास पाटील यांना आम्ही विनंती करेन की आपण साईदास राजे या ग्राउंडचे मालक आहेत, त्यांचा शुभ सन्मान आम्ही करू. साईदास राजेसाठी एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षक मायबाप. नक्कीच साईराजचा हा ग्राउंड आहे. खरं तर पूर्ण प्लॉट हा साईराजचा आहे. 2 एकर. 2 एकर. यस. 200 करोडचे मालक. क्या बात आहे. नक्कीच साईराजचा सन्मान इथे केला जाते. क्रिकेटची साईनाथला आवड आहे. नाही तो जे संघ खेळत असतो तेव्हा साईराजचा प्रत्येक ठिकाणी असतो, त्याचा सन्मान केला जात आहे. येस, मॅन ऑफ द सिरीज साठी योगेश सर आपण लगेच बोलूया, कारण मान्यवरांना जायचं. तर मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरेल ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये मित्र 94 धावा टोकल्या, 2 विकेट, अशा प्रकारे 100 पॉइंट्स तो खेळाडू ठरला स्पर्धेतला मालिकावीर आणि बाईकचा मानकरी. आणि संघ आहे जय गणेश्वर धानसर, खेळाडू डोनाल्ड पोर्जी. डोनाल्ड 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 द गोल्डन मॅन दीपक दादा पाटील यांना देखील विनंती करेन या पण डोनाल्ड पोर्जी ठरला या स्पर्धेतला मालिकावीर. खरं तर 94 धावा आणि 2 विकेट, अशा प्रकारे 100 पॉइंट त्या स्पर्धेमध्ये पटकावले. क्या बात आहे. अप्रतिम खेळ. धावसंख्येचा धुमाकूल, फलंदाजांनी धुमाकूल आणि थैमान घातला होता. तर आमचे भांजे आहेत ते आदरणीय सन्मान्य संपूर्ण मान्यवर वगैरे या ठिकाणी आहेत. तर एकंदरीत आपण पाहूया. सर्वप्रथम फोटो सेशन्स आपण या ठिकाणी करूया. येस, तर डोनाल्ड मॅन ऑफ द सिरीजची बाईक ही कितवी आहे? चांगले आहे. बाईक क्रमांक दुसरे आहे. बाईक क्रमांक दुसरी, ही स्वप्नातील दुसरी बाईक. काय म्हणशील एकंदरीत बाईक भेटताना? आता तुम्ही निश्चितच कुमार आहात, आता स्त्री झाल्यानंतर पहिली फेरी कोणाची असेल? तर मी प्रथम आमचे टीमचा धन्यवाद करतो सगळ्यांचे, त्यांच्यामुळे मला ही बाईक मिळाली. बाईक भेटत असताना काय वाटतोय? आनंदाची डोही, आनंदाचे तरंग. हा, खूप आनंद होतो. क्या बात आहे. डोनाल्डसाठी एकदा जोरदार टाळ्या. मॅन ऑफ द सिरीजचा पटकवणार आमचे बांजे डोनाल्ड. छोटा तीर घाव करे गंभीर. नाव आहे डोनाल्ड 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 पोर्जी.
हरकत नाहीये योगेश साईनाथ राजेचा सन्मान करायचा आपण. अरे द्यावा. संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी होती टीम एकत्र करणे, प्रत्येकाला इन्व्हाइट करणे आणि सगळे लाईव्ह अंपायर, मंडप डेकोरेशन, पंच, समालोचन, स्कोरर सगळे त्यांच्या माध्यमातून इन्व्हाइट केलेत. चला आणि ही स्पर्धा संपन्न झाली. ह्याही वर्षी अगदी आनंदामध्ये पार पडली. पुढच्या वर्षी पुन्हा भेटू. तत्पूर्वी जय शिवराय, जय महाराष्ट्र. बंधू उत्कृष्ट तालमणी यांचा देखील शुभ सन्मान आम्ही करू. मकुंजी राजे या. काल देखील आम्ही तुम्हाला इन्व्हाइट केलं होतं. या या नक्कीच नक्कीच. मी देखील नव्हतो करत. आपलाच घरचा कार्यक्रम. आपलाच आहे म्हणून नाही. बोल बोल.